नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैभव आपल्या हॉरिझॉन अकॅडमीमध्ये स्वागत करतो। आज MSBTचा समर 2024चा रिझल्ट लागलेला आहे आणि त्या संदर्भातच हा व्हिडिओ आहे। तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। हा व्हिडिओ ॲक्च्युअली फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनसाठीचा किंवा रिचेकिंगचा हा व्हिडिओ आहे। तर सर्वात सुरुवातीला एक लक्षात ठेवायचं आहे, 1 तारीख ते 3 तारखेच्यामध्ये तुम्हाला जुलैमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फोटोकॉपी साठी अप्लाय करण्याचं आहे। 1 तारीख ते 3 तारीख, ठीक। त्याच्यामध्ये हा 1 तारीख ते 3 तारखेमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि तुम्हाला फोटोकॉपी कधी भेटणार आहेत ते पाहून घ्या। फोटोकॉपी तुम्हाला भेटणार आहेत 16 तारखेला। तुम्हाला फोटोकॉपी भेटतील 16 तारखेला। फोटोकॉपी 16 तारखेला भेटल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, याच्यानंतर आता मुलं इथं काय चूक करतात की फोटोकॉपी भेटल्यानंतर त्यांना असं वाटतं की मी म्हणजे रिचेकिंगसाठी सुद्धा माझं हे सगळं झालेलं आहे। तसं नाही, ही फक्त फोटोकॉपीपर्यंतची तुमची प्रोसेस होती। आता तुम्हाला परत काय करावं लागणार आहे, तुम्हाला रिचेकिंगसाठी अप्लाय करावं लागणार आहे आणि रिचेकिंगला अप्लाय करण्याचे डेट काय आहे याच्यामध्ये। आता याच्यामध्ये 2 पार्ट असतात। जे फायनल इयरचे मुलं असतात त्यांच्यासाठी थोडं फास्ट ट्रॅकवर चालतं आणि जे फर्स्ट इयर सेकंड इयरचे मुलं असतात त्यांच्यासाठी थोडं स्लो याच्यामध्ये असतं। 3-4 दिवसाचा फरक असतो याच्यामध्ये। तर तुम्ही बघू शकता की तुम्हाला काय करायचं आहे, 17 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, याच्यामध्ये रिचेकिंगसाठी फॉर्म सबमिट करायचा आहे रिचेकिंगसाठी। आणि तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला हे कधी भेटेल, तुम्हाला जे फायनल इयरचे मुलं असतील त्यांना 5 तारखेला कळेल की त्यांचं रिचेकिंगचं काय झालं आहे आणि जे सेकंड इयर थर्ड इयरचे मुलं असतील त्यांना 9 तारखेला कळेल की त्यांचं रिचेकिंगमध्ये काय झालेलं आहे। तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या याच्यामध्ये। जर तुमचं फोटोकॉपीमध्ये आणि याच्यामध्ये मार्क्स वेगवेगळे असतील तर ते तुम्हाला लागलीच तुमच्या ह्यांना कळवायचं आहे की बाबा हे असे मार्क्स चेंज आहेत। आणि जर तुम्ही असं असतानासुद्धा जर तुम्ही रिचेकिंगला अप्लाय केलं तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो, हे एक लक्षात ठेवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।